नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघू शकतो की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आले। कोणाचा ग्रीन बेल्ट आहे, कोणाचा ब्लॅक बेल्ट आहे, कोणाचा ब्लू बेल्ट आहे आणि वेगवेगळे पॅरेंट्स देखील या ठिकाणी उत्साही होते आणि त्यांच्या मुलांची ही प्रगती बघून पॅरेंट्स देखील या ठिकाणी खूप खुश होते, आनंदी होते। मी विजय शेगवन साहेब जे संचालक आहेत त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही पालकांना काय आव्हान कराल की येणाऱ्या काळामध्ये ही काळाची गरज आहे, सेल्फ डिफेन्स म्हणा किंवा मार्शल आर्ट म्हणा, कराटे म्हणा, तायक्वोंदो म्हणा, ही काळाची गरज आहे, तर तुम्ही पालकांना कसं आव्हान कराल? मी पालकांना आव्हान करेन की कराटे हा जो विषय आहे, या विषयात तुम्ही मनात घातलं तर तो मुलगा फक्त मेंटली फक्त फिजिकलीच फिट होणार नाही, तर तो मेंटली फिट होईल। कारण की आता आपण लास्ट 2 वर्षापूर्वी पाहिलं असेल, कोरोना येऊन गेला, कोविड येऊन गेलं, तर बऱ्याचशा लोकांकडे मेंटल स्ट्रेंथ नसल्यामुळे, डिप्रेशनमुळे किंवा त्या गोष्टीमुळे, जॉब गेल्यामुळे त्यांना काही सुचलं नाही, त्यांनी काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक डिप्रेशनमध्ये गेले, बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या। तर हे कराटे जर असेल मुलांमध्ये, हा विषय जर असेल, तर त्यांचं मेंटल स्ट्रेंथ जे आहे ते खूप स्ट्रॉंग होते, फिजिकल स्ट्रेंथ तर होतेच, कारण की आपले ब्रीदिंग एक्सरसाइज भरपूर असतात। आणि त्याच्यामुळे मग आणि मला हे पण सांगायचं आहे पॅरेंटना की मुलांना करता करता पॅरेंटनी पण ही गोष्ट केलं पाहिजे की तुम्हाला बघूनच ते शिकणार आहेत। तर तुम्ही पण घरामध्ये जेव्हा वागाल, मुलांशी बोलाल, तर कराटे हा विषय थोडासा सेल्फ डिफेन्स हा विषय स्पेशली मुलींसाठी असला पाहिजे। मलाही सांगायला आवडेल की माझ्याकडे मॅक्झिमम मुली येतात, मी जास्त मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण की आज समाजामध्ये आपण बघत असेल तर या दर 2 दिवसांनी कुठे ना कुठे रेप झालेला असतो किंवा 2 मिनिटांनी कुठे ना कुठे रेप होत असतो पूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये। तर कुठे ना कुठे हे थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या मुली ह्या सक्षम असल्या पाहिजेत, त्यांना कोणाची गरज लागली नाही पाहिजे। आणि हाच विषय आपला आहे, तो मी घेऊन चाललो आहे। मी ह्या वेळेला माझ्या सगळ्या सेंटर्समध्ये मुलींकरता 1 महिना कराटे हा फ्री विषय ठेवलेला आहे की कोणीही या आणि तुम्ही फ्रीमध्ये ट्रेनिंग करू शकता। बाकी जर तुम्हाला कंटिन्यू कोर्स करायचा असेल, त्याच्या वेगळ्या कंडिशन्स आहेत, तर त्या तुम्ही क्लासमध्ये आल्यानंतर आपण बोलूच। पण 1 महिन्यासाठी तुम्ही पॅरेंटनी जे पण आता तुमचे हे प्रेक्षक असतील त्या लोकांनी सगळ्यांनी माझ्या ह्या आव्हानाला एक प्रतिसाद दिलं पाहिजे की तुम्ही फ्री आहे तर ॲटलिस्ट 1 महिना तरी मुलांना पाठवा क्लासमध्ये। आणि जर झालं तर पॅरेंटही येऊ शकतात, त्यांच्यासाठी पण वेगळा क्लास माझ्याकडे उपलब्ध आहे। तर परिसरातील सर्व पालकांना मी एक सांगू इच्छितो की मुलींसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे विजय शेगवन साहेबांनी। तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या, आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये या, आमच्याशी संपर्कात या, जेणेकरून तुम्हाला रिअली हे जग कसं आहे ते कळायला मिळेल, शिकायला मिळेल, अनुभवायला मिळेल आणि मुलींसाठी तर अतिशय चांगली संधी आहे। तर परत एकदा आवाहन करेल की या, बसा, बोला, असोसिएशनबद्दल माहिती घ्या आणि तुमच्या मुलांना चांगलं मोठं प्लेयर घडवा। थँक्यू व्हेरी मच।